सभापती महोदय, याची आम्हाला जाणीव आहे की मंत्री महोदय नवीन आहेत, परंतु अगदी कमी वेळामध्ये त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे, चांगली उत्तरं देत आहेत। याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि नावात दादा असल्यामुळं निश्चितपणाने शिक्षण विभागाला त्यांच्या हातून न्याय मिळण्याचं काम होईल अशी अपेक्षा करतो। मंत्री महोदय, या उत्तरामधून माझे 3च अतिशय मुद्देसूद प्रश्न आहेत। राज्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, विशेषतः करून नगरपालिका महानगरपालिकेच्या सोडल्या तर जिल्हा परिषदेच्या शाळांचं व्यवस्थापन देखरेख आपण करतो। आणि अनेक ठिकाणी शाळा खोल्या ह्या पडलेल्या आहेत। मग खोल्या पडल्या म्हणून 4 खोल्या पडल्या तर एका खोलीला निधी मिळतो, एकच खोली बांधली जाते, 3 तशाच राहतात आणि त्याचा कधीतरी पुन्हा 10 वर्षांनी नंबर लागतो। तेव्हा माझी या निमित्तानं आपल्याला विनंती आहे की सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होतोय। आता आपण माननीय अर्थमंत्री महोदय, आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी एक चांगला निर्णय केला की जिल्हा वार्षिक नियोजन मधून सुद्धा काही निधी या शाळा खोल्या बांधकामासाठी द्या। मध्यंतरी छत्रपती संभाजीनगर विभाग जो माझा मतदारसंघ आहे त्यातल्या शाळांसाठी सुद्धा निजामकालीन शाळा म्हणून सुद्धा आपण एक हेड केला आणि त्याला पण निधी उपलब्ध करून दिला। तर माझी विनंती आहे मंत्री महोदय की राज्यामध्ये सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा एक कृती आराखडा तयार करावा, जेणेकरून कुठं इमारती पडलेल्या आहेत, किती खोल्या बांधणं गरजेचं आहे आणि ज्या जास्त मोडकळीस आल्या त्या अगोदर अशा पद्धतीनं क्रमवारीने आपण गेलो तर या सगळ्या खोल्या, सगळ्या शाळेच्या इमारती हे चांगल्या होऊ शकतील। तेव्हा त्या बाबतीतला बृहत आराखडा आपण तयार करणार का? त्याला आम्ही सुद्धा मदत करू आणि हे एक चांगलं काम आपल्या कार्यकाळात व्हावं अशी आमची इच्छा आहे। तेव्हा तो बृहत आराखडा आपण तयार करणार का? दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आता आपण पवित्र पोर्टल माध्यमातून शिक्षक भरती करतोय, परंतु ही भरती वर्षातून एकदा कधीतरी होते। तेव्हा असं न होता, कारण शिक्षक हे त्यांचं वय वर्ष 58 झाले की सेवानिवृत्त होतात, त्यामुळे ते कधी जून मध्ये होते, जुलै मध्ये होतात, ज्याची जन्मतारीख जशी आहे तशी होतात आणि मग ते वर्षभर जागा रिकामी राहते। तेव्हा ही पवित्र पोर्टल आपण ओपन ठेवलं पाहिजे। जागा रिक्त झाली, त्या जिल्ह्यात कोणी अतिरिक्त नसेल तर ती जागा भरायला पवित्र पोर्टलवरती त्यांनी मागणी नोंदवावी आणि विभागाने त्याची कारवाई पूर्ण करावी। तेव्हा याही बाबतीमध्ये पवित्र पोर्टल सातत्यानं सुरू ठेवण्याबाबत आपण निर्णय घेणार का? तिसरा माझा प्रश्न आहे की आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी इथं असं उत्तर दिलेलं आहे की शिपाई भत्ता लागू केला। दादा, शिपाई भत्ता आपण सुद्धा संवेदनशील आहात की 5 आणि 6 हजार रुपयामध्ये कुठल्या शाळेत शिपाई काम करतो? आज बाईला सुद्धा रोजगार, बाईचं जाऊ द्या, लाडक्या बहिणीला आपण आता 2100 रुपये देतोय आणि मग असा माणूस कुठे मिळणार आहे आपल्याला? 1500, आता 2100 होणार आहे। आणि मग हे कंत्राटीचं दुसरं सभा दादा, मागच्या केसरकर साहेब होते त्यांच्या कार्यकाळामध्ये बदलापूर मध्ये जी घटना घडली, तिथं कोण होता? कंत्राटी शिपाई होता। त्याच्यावर आपण काय करू शकलो? काही कारवाई करू शकलो नाही। एवढी मोठी मानहानी आपली झाली। तेव्हा हे नियमित शिक्षकेतर कर्मचारी असले पाहिजेत। या दृष्टिकोनातून ही 60,000 मान्य पद आहेत, ही पायाभूत पद आहेत आपली आणि एवढ्या लोकांचं नोकरी आपण गमावतोय, हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणार नाही। तेव्हा या बाबतीमधला पुनर्विचार आपण करावा, ते आपण करणार काय? आणि शेवटचा प्रश्न, आज जी RTA मध्ये 25% आपण प्रवेश देतो ही चांगली बाब आहे। गोरगरिबाच्या लेकरांना आज CBSE शाळेमध्ये सभापती महोदय शिकायला मिळतंय, ही चांगला निर्णय मागच्या सरकारने घेतलेला आहे, परंतु याची प्रतिपूर्ती जी आहे ती होत नाही। आज सुद्धा जवळपास 1777 म्हणजे 1800 कोटी रुपयाची आपल्याला निधी देणं बाकी आहे मंत्री महोदय, दोन्ही मंत्री महोदय येतात। 1800 रुपये म्हणजे ही आकडा दरवर्षी वाढत जातो, याला कुठतरी एंड झाला पाहिजे। तेव्हा या दृष्टिकोनातून आपण हे 1800 कोटी रुपये देण्याबाबतीत कधी कारवाई करणार, हे माझे प्रश्न आहेत। मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्माननीय आमदार महोदय विक्रमजी काळे सरांनी अतिशय चांगले मुद्दे आणि सफाईदारपणे जे प्रश्न आहे खऱ्या अर्थाने तो अनुदानित शाळेंच्या संदर्भातला हो
मी मंत्री खाजगी जुळे आहेत हे अनुदानित दाखवून दिलं. शाळेच्या संदर्भातला प्रश्न आहे, नाही, त्याचंही दादा. उत्तर देतो. आणि म्हणून चांगली सूचना सरांनी केलेली आहे. निश्चितपणे सर. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब यांचा अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपलं सर्वांचं मार्गदर्शन घेऊन या शिक्षण विभागामध्ये आता उदाहरणार्थ तुम्ही जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातली माहिती दिली, ही वस्तुस्थिती आहे की अनेक जिल्हा परिषदच्या शाळांना कौलं बदलण्याच्या साठी सुद्धा यापूर्वी निधी मिळत नव्हता. आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये 5% DPDCच्या माध्यमातून समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत आणि आता आम्ही या संदर्भातलं एक चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक विभागातनं कसा याला वेगवेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून घेता येईल. अनेक सेवाभावी संस्था आहेत, CSR फंड्स असतील आणि अनेक दानशूर लोक पण आहेत की ते चांगल्या कामाला योगदान द्यायला त्या ठिकाणी सकारात्मक विचार करतायत. आणि म्हणून ज्या पद्धतीने आपल्याला गावातली मंदिरं महत्वाची आहेत, ते दैवतच आहेत आपली, परंतु त्याच धर्तीवर आपल्या या शाळा सुद्धा चांगल्या पद्धतीच्या कशा होतील त्या दृष्टिकोनातून एक रोड मॅप आम्ही त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आपलंही मार्गदर्शन त्या ठिकाणी सर्वांचं त्या ठिकाणी आम्ही घेऊ. या निमित्ताने मी आपल्या सभागृहाला पण विनंती करू इच्छितो की आपल्याही काही चांगल्या सूचना असतील, जर त्या लिखित स्वरूपात दिल्या तर निश्चितपणे त्याचा समावेश त्या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल. आणि मूळ जो प्रश्न होता या संदर्भातला की साधारणपणे राज्यामध्ये मोडकळीस आलेल्या अनुदानित शाळा साधारणपणे 24,152 अनुदानित खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत. आणि UDAS+ या पोर्टलवर जी काही माहिती देण्यात आलेली आहे की साधारणपणे 261 शाळांपैकी 271 शाळा वर्गखोल्यांची दुरावस्था. सभापती महोदय, मी पण या उत्तराशी सहमत नाही. आणि म्हणून हे जे उत्तर पोर्टलवर दिलं जाते, मुख्याध्यापक महोदय किंवा शिक्षक महोदय त्या ठिकाणी ती माहिती देत असतात. आणि म्हणून या माहितीची परत पडताळणी त्या ठिकाणी केली जाईल. शेवटी त्या संस्थेची ही जबाबदारी आहे, त्या शाळेमध्ये पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृह असेल, इतर भौतिक सुविधा असतील, या उपलब्ध करून देणं विद्यार्थ्यांना ही त्या संस्थेची जबाबदारी असणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्याची पडताळणी परत एकदा केली जाईल आणि त्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून त्याचा आढावा घेतला जाईल. दुसरी जी आपली एक चांगलं सूचना आहे की पवित्र पोर्टल सातत्यानं सुरू ठेवलं पाहिजे. मला वाटतं की याचाही आपण सकारात्मक विचार करू. आता टप्पा 2 त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि RTEच्या निधीच्या संदर्भामध्ये मला वाटतं की आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भातला निधी मागतो आहोत आणि जेवढा निधी उपलब्ध होईल, वस्तुस्थिती आहे की आता 1800-2000 पर्यंत मागचं देणं आहे संस्थांचं आणि ते लवकरात लवकर कसं दिलं जाईल याचा विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे. निरंजन राऊत. मुळात आपण थोडंसं हा एक विषय समजून घेणं गरजेचं आहे की आपण या अनुदानित शाळा, या खाजगी शाळांना अनुदानित का केलं. सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या मुलांना एक चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटावं हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश. आणि राईट टू एज्युकेशनमध्ये आपण ज्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण हे भेटलं पाहिजे त्या दृष्टिकोनाने अनेकदा असं होतंय की जसं आपण सांगितलं की ती जबाबदारी त्या शाळेची आहे की त्यांनी ती वर्गखोल्या नीट ठेवल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळे या UDAS+ वरती माहिती जी आहे ती मग ती शाळा घाबरून पुरेशी भरत नाही की उद्या आज ज्या विद्यार्थ्यांना आपण त्या काळातली जी फीस दिली होती, अनुदान आपल्याला ज्या प्रमाणात भेटतंय ते अनुदानही वेळेत भेटते नाही भेटतंय हाही मूळ प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडनं या सगळ्या गोष्टीची आपण ज्यावेळेस अपेक्षा करतो त्यावेळेस मग UDAS+ वर मी पूर्ण जर माहिती दिली तर मग त्याच्यामुळे माझी शाळा उद्या बंद होईल का,
तर मुलं कुठेतरी शिक्षणामधनं वंचित राहतील का, हा पण त्याच्यामधनं एक प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे शासनाने ही जबाबदारी घेतली पाहिजे की हे अनुदान त्यांना वेळेत भेटते की नाही भेटते हे पहिले आपण बघितलं पाहिजे. आणि जर त्यांना अनुदान वेळेत भेटतंय का ते या सगळ्या गोष्टीला, कारण आज आपण बघतोय की सगळ्या गोष्टींची आज सगळं महागलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते पुरेसं आहे का या दृष्टिकोनानेही बघणं गरजेचं आहे. सभापती महोदय, या दृष्टिकोनाने शासन निर्णय करणार का, हा माझा पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 आपण उत्तर देताना असं सांगितलंय की प्रश्न तिसरा असा होता की 50% अनुदान आणि 50% बिन व्याजी आपण कर्ज हे संस्थेला उपलब्ध करून देणार. तर या संदर्भातला प्रस्ताव आपल्याला कुठलाही सादर झालेला नाही किंवा भेटला नाही. तर सभागृहामधला हा जो प्रश्न उपस्थित झालाय हाच आपण प्रस्ताव म्हणून या संदर्भात शासन विचार करणार का, सकारात्मक विचार करणार का, हा प्रश्न क्रमांक माझा 2. आणि शेवटचा प्रश्न सभापती महोदय की याच्यामध्ये खरं तर मी मंत्री महोदयांचं मनापासून आभार व्यक्त करेन, कारण त्यांनीच उत्तरामध्ये सांगितले की आत्ता उत्तर देताना सांगितले की ते याच्यामधनं समाधानी नाही. आणि दादा आपण खरंच मी मनापासून आपलं कौतुक करतो की आपण हा विषय शिक्षणातला पूर्णपणे समजून घेऊन याच्यामध्ये मी पहिला दुसरा प्रश्न असेल हा चौथा प्रश्न असेल अतिशय सकारात्मक पद्धतीने आपण उत्तर देत आहे. पण याच्यामध्ये चौथ्या प्रश्नाचं जर आपण उत्तर बघितलं तर याच्यामध्ये उत्तर देताना सांगितलंय की ही खाजगी व्यवस्थापनाची शाळा असल्या कारणाने राज्याचा याचा काही संबंध नाही असा हात झटकण्याची भूमिका जर घेतली असेल तर तेही योग्य नाही. तर शासनाने याची पूर्ण जबाबदारी घेणार का, हे माझा तिसरा प्रश्न. सभापती महोदय, सांगितलं की मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या अतिशय सकारात्मक भावना या विषयाच्या संदर्भात आहेत. या विभागाची जबाबदारी दिल्याच्या नंतर माझ्यासाठी हा खऱ्या अर्थाने नवीन विषय असताना राज्याच्या आपल्या ज्या काही शिक्षक बांधव भगिनींच्या ज्या काही संघटना आहेत, सभापती महोदय साधारणपणे 250 संघटनांचं आम्ही 4.5 चर्चा केली. अनेक चांगल्या सकारात्मक सूचना त्या बैठकीतनं आल्या. जे संस्थाचालक आहेत, माझ्या माहितीप्रमाणे 275 संस्थाचालक त्या बैठकीला उपस्थित होते. संस्थाचालकांच्या पण काय अडीअडचणी आहेत त्या संदर्भातनं त्यांच्याकडनं माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून शासनाकडनं जे जे काही अनुदान आत्ताच्या पर्यंतच्या नियमांप्रमाणे देणं असेल तर निश्चितपणे ते विहित कालावधीमध्ये कसं संबंधितांना दिलं जाईल या संदर्भातला त्या ठिकाणी निश्चितपणे आपण विचार करू. सभापती महोदय, आता राज्याच्या पातळीवर जर आपण विचार केला, जसं मी सांगितलं 24,152 खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत. हे सगळ्याच काही वाईट नाही आहेत. अतिशय चांगल्या सुविधा अनेक शाळांमध्ये आहेत आणि अतिशय गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात आहे. आणि म्हणून सगळं चित्र निगेटिव्ह आहे अशातला काही भाग नाही. मी सभागृहाला विनंती करणार आहे, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पण आमचे अनेक शिक्षक बंधू भगिनी अशी आहेत की ते अतिशय समर्पित पद्धतीने कार्य त्या ठिकाणी संपन्न करतायत. आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जे जे आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातले जे आमचे चांगलं कार्य संपन्न करणारे आमचे गुरुजी असतील, शिक्षक बंधू भगिनी असतील, संस्था असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, काही सेवाभावी संस्था आहेत, ते सुद्धा आपल्याला चांगल्या कामाला सपोर्ट करतायत. अनेक संस्था पण आहेत की ते चांगलं ज्ञानदानाच्या चौकटीच्या पलीकडे कार्य संपन्न करतायत. आणि म्हणून अशांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहण्याची आवश्यकता आहे, त्यांना सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे. त्यांचं जर आपण त्यांना शाबासकीची थाप दिली तर ते आणखी जोमाने काम करू शकणार आहेत. आणि म्हणून या सर्वांना आपण त्या ठिकाणी सहकार्य करावं. आणि आपल्या ज्या काही सूचना आहेत, हे जे काही शासकीय पद्धतीने आत्ताच्या नियम काही आहेत त्याप्रमाणे जे जे देणं असेल ते विहित वेळेमध्ये देण्याचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन करू. खडसे साहेब. सभापती महोदय, राज्यभरामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर स्थानिक संस्था ज्या आहेत
ज्या शिक्षण संस्था आहेत त्या चालवायच्या कसा मोठा प्रश्न आहे. राज्य सरकारकडनं पूर्वीच्या कालखंडात जे मदत मिळत होते ते मिळत नाही. 2008 पासून तर आतापर्यंत 100% अनुदान असलेल्या वेतनेतर अनुदान आतापर्यंत मिळालेलं नाही आहे. 2008 पासून 15 वर्ष झाले, आज 15-16 वर्ष झाले वेतनेतर अनुदान नाही. 1777 कोटी रुपयाचा RTIचा पैसा दिलेला नाही. 4+1च्या संदर्भामध्ये जे 1% तुम्ही म्हटलंय तो पैसा तुम्ही दिलेला नाही आहे. या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पोर्टलद्वारे भरावं ते स्वतः संस्थेनं भरायची परवानगी आता ठेवलेली नाही आहे. शिक्षकांच्या संदर्भामध्ये जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते भरा, ते पद तुम्ही व्यपगत करून टाकलेले आहे. आता लॅबोरेटरी म्हणा का लॅब असिस्टंट म्हणा तो भरायची सुद्धा परवानगी तुम्ही दिलेली नाही, सगळे व्यपगत केले. शाळेमध्ये शिपाई नाही आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसा नाही आहे. शाळांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कितीही आपण मेहनत घेतली, चांगली आहे तुम्ही अपेक्षा केली तरी कसे करायचे. झाडू कुणी मारायचा, चेअरमनने झाडू मारायचा का हेडमास्टरने झाडू मारायचा. लॅबमध्ये कुणी जायचं, लॅब असिस्टंट, म्हणजे एक लॅब असिस्टंटची जागा ठेवली तुम्ही, त्याच्या खाली लॅब टेक्निशियनच्या खाली लॅब असिस्टंट, तेवढ्या जागा, तर कसं चालवणार शाळा. मग ह्या संदर्भामध्ये शासनाकडे जर पैसे आले तर या अशा गोंडशोला करता कशाला. तुमच्याकडे जर पैसे आले तर RTI सारखी योजना आणली कशाला. आत्ता हे बजेट सेशन आहे, किमान या बजेट सेशनमध्ये तर तुम्ही सगळं प्रोव्हिजन केलं आहे का. 1800 कोटी रुपये वर्षानुवर्ष जर तुम्ही देत असाल आणि तुमच्या तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर कशासाठी अशा घोषणा करत राहता. विनाकारण मोठं नाव करायचं आहे. खिशात दाना आणि मला बाजीराव म्हणा अशा स्वरूपाची स्थिती तुमची दिसते. माझा प्रश्न असा आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये तुम्ही जे वेतनेतर अनुदान देत होता त्याच धर्तीवर आता वेतनेतर अनुदान देणार का. शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीच्या संदर्भात पवित्र पोर्टल केलं वगैरे, भरतीची परवानगी नाही, शिपाईची परवानगी नाही, अनुदान कुठलंही अनुदान नाही. आणि मग देखभाल दुरुस्ती कशी करायची, रंगरंगोटी कशी करायची, स्वच्छता कशी करायची. साध्यामध्ये झाडू संस्था चालकांनी झाडू मारत बसायचं का. कशा रीतीनं दुरुस्त्या करायच्या इमारतींच्या. मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. एका बाजूला दर्जेदार शिक्षणाची तुम्ही अपेक्षा करत असताना त्या संस्थांवर जबाबदारी आहे. सारं म्हणतात त्या संस्थेने केलं पाहिजे, त्यांनी तो दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि शासनाने फक्त पगार दिला पाहिजे, बाकी काही करता कामा नाही, परीक्षा घेतल्या पाहिजे, एवढंच का. पूर्वीसारख्या अनुदानाच्या ज्या व्यवस्था होत्या त्या परत तुम्ही सुरू करणार आहात का. आणि पोर्टल बंद करावं. ज्या शिक्षण संस्थांना परवानगी कोणतं बिघडत आहे. 1 रुपया तुम्ही देणार नाही. शिक्षकांचे सगळे अधिकार तुम्ही संस्था चालकांचे काढून घेतले, सगळे अधिकार काढून घेतले. मगाशी तर एक वेळ मी मागणी केली होती सरकारला की सगळ्या संस्था ताब्यात घेऊन टाका तुम्ही आणि त्या बिल्डिंगाचे वगैरे पैसे देऊन टाका आम्हाला. सगळ्या इमारतींचे पैसे द्या, सगळ्या जमिनीचे पैसे आम्हाला देऊन टाका आणि सगळ्या शिक्षण संस्था तुम्ही चालवून टाका. कशासाठी करत राहत आहे. आणि मग या संदर्भातल्या या व्यवस्था तुम्ही करणार आहात का, हा माझा प्रश्न आहे. निदान आता आहे बजेट सेशन आहे, बजेट अधिवेशन आहे, त्या बजेटमध्ये तर या पैशांचे प्रोव्हिजन करून या साऱ्या शिक्षण संस्थांना पैसा जो उर्वरित आहे 15-20 वर्षापासून राहिलेला तो तरी तुम्ही देणार आहात का. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी पहिलेच सांगितलं की जे काही आत्ताचे अस्तित्वातले नियम आहेत त्याप्रमाणे जे काही अनुदान देणं बाकी असतील ते लवकरात लवकर संबंधित संस्थांना कसे मिळतील त्या दृष्टिकोनातनं शासन त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करेल. सभापती महोदय, पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जनहित याचिका 8/2015 यामध्ये माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने 24/6/2015च्या आदेशान्वये शासन अनुदान देय असणाऱ्या संस्थातील शिक्षक भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे करून निवड प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी असे निर्देश दिले होते. आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोर्टलच्या द्वारे भरती प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. मला वाटतं की 18-19 हजार उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि खडसे साहेब, आता दुसराही पोर्टलचा टप्पा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे.
आपल्या माहितीतल्या जेवढ्या संस्थांमध्ये स्टाफ कमी असेल तर त्यांना त्याचं नोंदणी करायला सांगा. तेवढा स्टाफ त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण क्वालिटी शिक्षण असलेला स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल.